हस ना, हस 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 हस. वेलकम इन टू माय फर्स्ट ब्लॉग. आज मी चालले होते गाणगापूरला 1 दिवसीय गुरुचरित्र पारायणासाठी. तर बघूया पारायण कसं होतं आणि दत्तांचे दर्शन वगैरे कसे होतात. केंद्रामध्ये स्वामींचे दर्शन करून झाले, प्रार्थना करून झाली आणि त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो गाणगापूरसाठी. आम्ही सर्वजण चाललो होतो सामूहिक पारायणासाठी. 1 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण होतं गाणगापूरला, त्यासाठी आम्ही सर्वजण चाललो होतो. ही आहे माझी न्यू फ्रेंड. त्यानंतर सर्वांना भूक लागली होती म्हणून आम्ही थांबलो होतो कन्हैया हॉटेलला. हे हॉटेल प्लस गार्डन प्लस फास्ट फूड सर्व काही होते इथे. तर इथला व्ह्यू एवढं छान होता, खूप छान डेकोर केलं होतं. आणि चला आपण करूया एक्सप्लोअर कन्हैया हॉटेलला. इथे लहान मुलांना पण खेळण्यासाठी खूप साऱ्या ॲम्युनिटीज होत्या, टॉयज होते. खूप छान होतं आणि खूप छान डेकोर केलेलं होतं हॉटेलला. तुम्ही बघूच शकता इथला व्ह्यू. देन रात्रभर ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही पोचलो होतो फायनली गाणगापूरला. तर गाणगापूरला आम्ही थांबलो होतो सेवेकरी निवासला. त्यानंतर आम्ही सर्वजण चाललो होतो आमचे बॅग घेऊन रूमकडे, जे की सेवेकरी निवासमध्ये होते. इथे येण्या अगोदरच सर्व रूम्स वगैरे बुक करावं लागतात, नाहीतर रूम्स वेळेवर अवेलेबल होत नाही, कारण इथे खूप जास्त गर्दी असते. इथे सर्व काम आपल्याला स्वतः करावं लागतं. त्यानंतर आम्ही सर्वजण चाललो होतो आमच्या रूमकडे. इथे आम्ही सर्वजण वेट करत होतो की आम्हाला आमचे रूमची चावी केव्हा देतात. जर तुम्हाला कधी इथं यायचं असेल तर तुम्ही पण रूम्स बुकिंग करू शकता. इथे नंबर मेन्शन केलेला आहे. इथे खूप स्वच्छता होती. इथले रूम्स वगैरे खूप छान आणि खूप क्लीन एकदम व्यवस्थित होते. हे होतं सेवेकरी निवासचं मेन गेट. आम्ही सर्वजण करत होतो इथे ऑटोचा वेट. आम्ही सर्वजण चाललो होतो ऑटोने दत्तांच्या मंदिरात. बघा इकडे, हाय करा, हाय. दत्तांच्या मंदिरात आलोय आणि तिथे काही नसणार असं तर होऊ शकत नाही. हे आहे गाणगापूरचं दत्तांचं मंदिर. चला तर आपण जाऊया मंदिरात. हे आहे मंदिराचं मेन गेट. आम्ही सर्वांनी इथनं एंट्री केली आणि सर्वांनी लावून घेतले होते गंध. त्यानंतर काकींनी आणि मी काढला एक व्हिडिओ. इथे मी काय सांगत होते माहीत नाही. त्यानंतर आम्ही सर्वजण लागलो लाईनला. हा होता दत्तांच्या मंदिरातला गाभारा. लाईन तर काही नव्हती आणि गर्दी पण नव्हती, कारण आम्ही सकाळी खूप लवकर गेलेलो दर्शनाला. आम्ही सर्वांनी घेतले मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ. मंदिरामध्ये फोन अलाउड नसल्यामुळे मी काही मूर्तीचे फोटो वगैरे नाही काढू शकले. आमचे दर्शन खूप छान झाले. दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी लावले दिवे आणि त्याला हळद कुंकू वगैरे वाहून घेतलेलं. सर्वांचे दिवे लावून झाले होते. त्यानंतर मंदिरामध्ये होते गजरे विकायला. खूप सुंदर गजरे होते, खूप छान गजरे मिळतात. ते कर्नाटकामध्ये येतं, त्यामुळे कर्नाटकामध्ये गजरे खूप छान मिळतात. मी घेतलेली होती पूजा आणि पूजेच्या ताटामध्ये होतं नारळ मुलींना फोडण्यासाठी अलाउड नाही म्हणून आम्ही ते छोट्या मुलाकडून फोडून घेतलेलं. हे होतं कल्लेश्वराचं मंदिर. हे आहे कल्लेश्वराचं पंचमुखी गणेशाचं मंदिर. असं बोलतात की गाणगापूरला आलं आणि कल्लेश्वरांचं दर्शन नाही घेतलं तर दर्शन कंप्लीट होत नाही. तिथेच होतं हे शनिदेवांचं मंदिर. मंदिराजवळच आजूबाजूला खूप छान व्ह्यू होता. सगळीकडे असं ग्रीन होतं.
कल्लेश्वरांच्या मंदिराजवळ फोटो व्हिडिओ काही अलाउड नव्हतं, त्यामुळे मी काही फोटो व्हिडिओ काढले नाही तिथले. त्यानंतर आम्ही सर्वजण गेलो संगमवर. गाणगापूरला येणारे प्रत्येकजणही संगमवर येतातच, कारण संगममध्ये आंघोळ करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. बट आम्ही तर आंघोळ करून आलो होतो, त्यामुळे आम्ही काही आंघोळ वगैरे तर नव्हती केली. पण आम्ही सर्वांनी हातपाय तोंड वगैरे धुतलेले आणि संगमवर दिवा वगैरे लावलेला. दिवा वगैरे अर्पण करायचा असतो, तर आम्ही संगमवर दिवा वगैरे अर्पण केला. त्यानंतर आम्ही गेलो जिथे सामूहिक पारायण चालू होतं. वरती सामूहिक पारायण चालू होतं, त्यामुळे आम्ही तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो. तिथे पण आमचे खूप छान दर्शन झाले. त्यानंतर आम्ही आलो होतो गाणगापुरांच्या स्वामींच्या केंद्रामध्ये. केंद्रात दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वजण आलो होतो खाली जेवणासाठी भोजनालयामध्ये. इथे प्रत्येक काम आपल्याला आपल्या हाताने करावं लागतं. जेवण झाल्यानंतरसुद्धा आपले ताट आपल्याला धुवून ठेवायला लागतं. मग आम्ही सर्वांनी ताट घेतले, ते धुवून घेतले आणि आम्ही सर्वजण गेलो जेवणासाठी. हो काय हो. जेवण झाल्यानंतर आमच्यासोबतच्या ताईंनी सेवा म्हणून तिथे किचनमधले सर्व भांडे वगैरे घासू लागले. इथे स्वच्छता खूप जास्त असते. तुम्ही बघू शकता किचन किती स्वच्छ आहे आणि इथल्या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे इथे प्रत्येकजण सेवा करत असतं. त्यानंतर आम्ही आलो होतो फुलं वगैरे तोडून लागण्यासाठी, कारण उद्या येणार होती दत्तांची पालखी, तर त्या पालखीसाठी रांगोळी वगैरे काढायची होती फुलांची. त्यामुळे आम्ही सगळेजण हे फुलं तोडून ठेवत होतो. आमच्या हातून काहीतरी सेवा म्हणून आम्ही ही छोटीशी मदत करू लागलेलो. मग सर्वांनी मिळून फुलं वगैरे तोडले आणि त्यानंतर आम्ही गेलो आराम करण्यासाठी आमच्या रूमवर. आणायला पाहिजे होतं ग माझ्या. फिरली असते एकटी ती नेक्स्ट टाईम. हा आहे इथला सनसेटचा व्ह्यू. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एवढं छान वाटत होतं हे बघून. खूप मस्त व्ह्यू होता इव्हिनिंगचा हा. आणि आम्हाला सर्वांना जायचं होतं परत मंदिरात, त्यामुळे मी रेडी होऊन खाली आलेले. सकाळी दर्शन खूप छान झालं होतं, पण मला इव्हिनिंगच्या आरतीला वगैरे जायचं होतं दत्तांच्या, त्यामुळे मी परत मंदिरात गेले. हे होतं दत्तांच्या मंदिराचं मेन गेट, जिथे की सर्वांनी दिवे वगैरे लावून पूजा केली होती. त्यानंतर मी लाईनला लागले. त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी झाली होती आणि संध्याकाळी आरती पण असते, त्यामुळे सुद्धा खूप जास्त गर्दी झालेली होती मंदिरामध्ये. मंदिर खूपच जास्त सुंदर सजवलेलं होतं, कारण त्रिपुरारी पौर्णिमा होती. वर्षातून 2च वेळेस असं मंदिर सजवलं जातं, एक दत्त जयंतीला आणि एक त्रिपुरारी पौर्णिमेला, कारण दत्तांची पालखी निघत असते. त्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवलं आहे मंदिर. इथे चालू आहे आता दत्तांची पालखी सजवणं. ही साक्षात दत्तांची मूर्ती ठेवलेली पालखीमध्ये पालखी सजवून झालेली आहे. आता ही पालखी पूर्ण मंदिरामध्ये फिरवतात. पूर्ण तयारी करून झाल्यानंतर दत्तांचा पालखी सोहळा निघतो. पूर्ण मंदिरामधनं दत्तांची पालखी फिरवतात. हीच पालखी परत उद्या पूर्ण गावामधनं फिरवली जाते.
दत्तांचा पालखी सोहळा पाहून झाल्यानंतर आम्ही सर्वजण दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजेलाच उठून रेडी झालो होतो पारायणासाठी. इथे सर्वजण आपापले चौरंग घेऊन येत आहेत खालून गुरुचरित्र ठेवण्यासाठी. इथे सर्वजण करत होते महामृत्युंजय जप. त्यानंतर आम्ही चौरंगावर गुरुचरित्र ठेवून रेडी झालो होतो पारायणासाठी आमची जागा पकडून, कारण नंतर खूप जास्त गर्दी वाढणार होती म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून रेडी झालो आणि आमची जागा पकडून घेतलेली. तुम्ही बघू शकता की किती गर्दी झाली, मागे जागाच नाही राहिली. आता गुरुचरित्राच्या पारायणाला बसताना आपल्याला भारतीय संस्कृतीनुसार बसायला लागतं. साडी, टिकली, बांगड्या हे कंपल्सरी असतं गुरुचरित्राच्या पारायणाला. त्याशिवाय गुरुचरित्राच्या पारायणाला बसताच येत नाही, अलाउडच नाही आहे. त्यामुळे मी पण साडी घातलेली होती. त्यानंतर आम्ही सर्वजण रेडी झालो होतो 8:30 वाजेच्या आरतीसाठी, कारण केंद्रामध्ये 8:30 वाजेला आरती होत असते महाराजांची. इथे झालं होतं आमचं गुरुचरित्रांचं पारायण पूर्ण. सकाळी 6:30 वाजेपासून ते 3:30 वाजेपर्यंत पारायण कंटिन्यू चालू होतं. त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे केंद्रामध्ये सगळे दिवे वगैरे लावणार होते, तर आम्ही सेवा म्हणून दिवे वगैरे लावू लागलो. आम्ही ते सगळं सेट केलेलं तिथे. आम्हाला लगेच अक्कलकोटसाठी निघायचं होतं, त्यामुळे आम्ही काही संध्याकाळपर्यंत थांबलो नव्हतो. आम्ही फक्त दिवे वगैरे ठेवून दिलेले, कारण दिवे हे सगळे संध्याकाळच्या आरतीनंतर लावणार होते, त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही. दिवे वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही सर्वजण आलो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. इथे पण खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्ही चाललो होतो लवकर नंबर लावण्यासाठी. हे आहे स्वामींचं मेन गेट अक्कलकोटचं. त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे खूपच जास्त गर्दी होती मंदिरामध्ये. त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मंदिर एवढं सुंदर सजवलेलं होतं, खूप छान. सगळीकडे लाईटिंग वगैरे लावलेली होती आणि खूपच छान केलेलं होतं. तुम्हाला इथे स्वामींचे दर्शन होऊन जातील. हे आहे अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर. गर्दी तर खूपच जास्त होती, पण आमचे दर्शन छान झाले होते. हे आहे अक्कलकोटचं वटवृक्ष. इथे सर्वजण आपली इच्छा मागून दोरा बांधत असतात, जेणे की आपली इच्छा स्वामी समर्थांपर्यंत पोहोचून जाते. त्यानंतर फायनली आमचे दर्शन खूप छान झाले. दर्शन झाल्यानंतर आम्हा सर्वांना लागली होती भूक, त्यामुळे आम्ही सर्वजण थांबलो होतो समाधान ढाब्याला. इथे खूप छान लाईटिंग वगैरे लावलेली होती आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण बरंच काही होतं. आमच्यासोबत होतं एका ताईंचं बाळ. याला खूप हसवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही हसतच नव्हता. इकडे बघ, माझ्याकडे बघ, हस ना. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.